राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर महिलांचा मेळावा जो आहे तो षण्मुखानंदमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। कसं नियोजन असेल काय सांगाल? आज आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ऐकण्यासाठी MMRDA रिजनच्या माता भगिनी ह्या मोठ्या संख्येने षण्मुखानंद हॉलला आलेल्या आहेत। आज पक्षाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर सगळ्या माता भगिनींनी मला फोन करून विनंती केली होती की ताई कसंही करा पण आम्हाला साहेबांना भेटायचं आहे। साहेबांनी गेले कित्येक वर्ष आम्हा महिलांना व्यासपीठ दिलं, त्या व्यासपीठाने सन्मानाने जी वागणूक आज आम्हाला मिळते ते आदरणीय पवार साहेबांमुळे। आणि आम्हाला साहेबांना हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही साहेब कितीही काहीही झालं तरी आमचा पक्ष आमचं चिन्ह हे फक्त तुम्ही आहात। आणि त्यासाठी या महिलांच्या मागणीनंतर आम्ही आजचा हा मेळावा इथे आयोजित केलेला आहे। पोस्टर्स आम्ही पाहतोय, पोस्टर्सवरती सावित्रीच्या लेखी, निष्ठावान सावित्रीच्या लेखी अशा आशयाचे पोस्टर जे आहे ते पूर्ण सायन भागामध्ये लागलेले आहेत। आमच्या कार्यक्रमाचा या सगळ्या महिलांचा हेतू किंवा त्यांची अपेक्षाच एवढी आहे की पक्ष जाऊ द्या, चिन्ह जाऊ द्या, आम्हाला फरक पडत नाही। ज्या माणसाने त्यांच्या अथक परिश्रमाने हा पक्ष मोठा केला, त्यांनी पक्ष मोठाच नाही केला तर अनेकांना मोठं केलं, त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आम्ही निष्ठावंत माता भगिनी आजही त्यांच्या पाठीशी आहोत। आणि हेच मेसेज हा साहेबांना त्यांना द्यायचं आहे। काल आपण पाहायला गेलं तर अजित पवार आणि शरद पवारांवरती टीका करताना पाहायला मिळत होते। काका काका अशा पद्धतीने जे आहे ते टीका करत होते। कशा पद्धतीने त्याकडे एक आहे काका म्हणून माझं त्यांना किंवा सगळ्या जनतेला एवढंच म्हणणं आहे की आम्ही सगळ्या माता भगिनी साहेबांसोबत आहोत आणि आम्हाला काकाच पाहिजे, म्हणजे साहेबच आम्हाला हवेत। कारण त्यांनी आम्हाला निष्ठेने सन्मानाने जगण्यासाठी कायदे आणले, त्यांनी आम्हाला 50% आरक्षण दिलं, ज्या आरक्षणाने आम्ही आज राजकारणामध्ये नेतृत्व करू शकतो। त्यांनी आम्हाला वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार मिळवून दिला, जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळवून दिला। त्यांनी सुरक्षा दलामध्ये आम्हाला आरक्षण दिलं आणि आज आम्ही आपल्या भारतासाठी लढू शकतो। आणि त्याचबरोबर महिला आयोगासारखी स्थापना देखील आदरणीय पवार साहेबांनी केली। असे अनेक निर्णय आहेत की ज्या निर्णयातनं आम्हाला महिलांना साहेबांनी एक सन्मानपूर्वक कसं जगावं ह्यासाठी कायद्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी पाठबळ दिलं आहे। म्हणून आम्हाला साहेब हवेत आणि म्हणून आम्ही सगळ्या साहेबांच्या पाठीशी आहे। शेवटचा प्रश्न, आज आमदार अपात्रतेवरचा निकाल आहे, काय निकाल अपेक्षित आहे? आमदार अपात्र होतील का? कोणत्या गटाचे आमदार अपात्र होतील? अनेक दिवसांपासून जी लढाई सुरू होती ती लढाई जी आहे ती आज संपणार आहे, कारण आज निकाल येतोय। याच्या अगोदर देखील आपण पाहायला गेलं तर शिंदे गट आणि ठाकरे गटाचा देखील निकाल आला होता। आम्हाला कसलीही तिथून अपेक्षा मला तरी काही नाही आहे, कारण जसं शिवसेनेचं घडलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडतं आहे। त्याच्यामुळे मला काय निर्णय येईल ह्याची मी काय वाट बघत नाही आहे। आम्हाला एकच आहे, आमचा पक्ष, आमचा चिन्ह आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत आम्ही महिला ह्या साहेबांसोबत आहे। निष्ठेने ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या, सह्याद्रीच्या लेखी ह्या आदरणीय पवार साहेबांसोबत आहे आणि आज हाच आम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महिलांचा मेळावा जो आहे तो षण्मुखानंद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला, सर्व महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतात। आम्हाला आजच्या निकालाकडून कोणतीही अपेक्षा नाही, परंतु आम्हाला आमचे सर्वस्व जे काय आहे ते शरद पवार, अशी प्रतिक्रिया जी आहे ती रोहिणीताई खडसे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन गणेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।